10,000ची लाच स्वीकारत असताना सहकारी संस्थांचा उपलेखा परीक्षक हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय। दक्षिण सोलापुरातील बोरावणी येथील मजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी 30,000 लाचेची मागणी करून पहिला हप्ता 10,000 रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग 3च्या कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी उंबरजे वय 57 राहणारी यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठा नाका याला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली। याबाबत बोरावणी येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमनने तक्रार केली होती। या चेअरमनच्या मधुर संस्थेविरुद्ध त्यांच्या पत्नीने सहकार संस्थांच्या सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली होती। या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते। या संस्थेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपलेखा परीक्षक उंबरजे यांच्याकडे देण्यात आली होती। त्यावर चेअरमननी त्यांच्याशी संपर्क साधला। संस्थेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी उंबरजे आणि 30,000 रुपयांची लाचेची मागणी केली। पहिला हप्ता 10,000 घेण्याचे मान्य केले। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने 15 एप्रिल रोजी पडताळणी केली। बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता 10,000 रुपये लाच घेताना उंबरजे यांना रंगेहात पकडण्यात आले। याबाबत उंबरजे यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।